आता तिला असं वाटलं ही बातमी मी कधी नंदबाबाला जाऊन सांगते. आणि बायांचं असं असतंच बघा टकले महाराज, त्याला एखादी गोष्ट कळावी त्या जोपर्यंत 10-20 बायाला सांगत नाही तोपर्यंत त्याचं पोट मोकळं होत नाही. फक्त सांगताना बिचाऱ्या काळजी घेतात, तू म्हणून म्हणते नाहीत म्हणशील कोण का होत्या भगवान श्रीकृष्णाला. बोला बोला ना. 16,108 आपल्या एकीनच फासुळ्या उघड्या पाडल्या. दुसरी केलं होतं मडच न्यायचं काम आहे का. मग देवानं 16,108 बायका केल्या. पण करशील तरी नोहे काही, राईचा डोंगर पर्वत राही. देवानं 12 गाव अग्नी गिळला होता. आपल्याला बिडीचा चटका दिला तर आपण 3 उड्या मारू आहे का. म्हणजे देवाची बरोबरी करणं आपल्याकडून शक्य नाही. काही माणसं म्हणतात देवानं तर चोरी केली, मग आपण केली म्हणजे काय झालं. अरे देवानं चोरी केली पण ऐका, चोरी केली हे महत्वाचं नाही, कशाची केली हे महत्वाचं आहे. म्हणून भगवंताची बरोबरी आपण करू शकत नाही. म्हणून या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा. त्या अगोदर धावत्या वेगात अभंगाचा अर्थ घ्या. महाराज म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ. का पुन्हा येऊ म्हणतात त्या अर्थी अगोदर ते हजर होते का नाही हे आपण पाहिलं पाहिजे का नाही. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. प्रत्येक अवतारात तुकाराम महाराज भगवंताच्या बरोबर होते बरं का. बरं ज्या अर्थी महाराज येऊ म्हणतात त्या अर्थी त्यांना या नरदेहाची किंमत कळालेली असावी. आपण जर या जगाचं परीक्षण केलं तर काहींना नरदेह मिळालाही नाही आणि कळालाही नाही असा एक वर्ग आहे. काहींना नरदेह कळाला पण मिळाला नाही असा एक वर्ग आहे. काहीला मिळाला पण कळाला नाही असा एक वर्ग आहे. आणि काहीला मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा असा एक वर्ग आहे. काहीला नरदेह मिळालाही नाही आणि कळाला सुद्धा नाही. कुत्र्या मांजराला डुकराला नरदेह मिळालाही नाही आणि कळाला सुद्धा नाही आणि मिळावा अशी अपेक्षा सुद्धा नाही. ते आहे त्या परिस्थितीत सुखी आहेत महाराज आहे की नाही. गटर का पाणी भी अच्छा होता है, वाक्य लक्षपूर्वक आहे का. गटर का पाणी भी अच्छा होता है, नजर सुअर की चाहिए. कळलं का माझं बोलणं बघ. गटाराचं पाणी सुद्धा अमृत आहे, फक्त डुकराच्या नजरेने पाहणं गरजेचं आहे. कळलं का माझं बोलणं. गटाराचं पाणी अमृत आहे, फक्त डुकराच्या नजरेनं पाहणं गरजेचं आहे. आपल्याला गटार घाण वाटतं का नाही. बोला 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 घाण वाटतं आहे का नाही. पण डुक्कर त्याच्या बाहेर निघायला तयार नसतं महाराज. किती सप्ते होऊ द्या ते त्याच्यातच जाते. पुन्हा लक्षात येतं का माझं बोलणं. त्याच्यातच जाण्याचा प्रयत्न करतो. लक्षात येतं का. त्याला मिळावं ही अपेक्षा नाही. ते आहे त्या परिस्थिती. मस्त रहे मस्ती में आग लग जाए, बस्ती में कछु लेना न देना, बस मगन रहना. आपल्या आपल्या मस्तीत ते राहत आहे का नाही. त्याला काही याचं फारसं घेणं देणं नाही. हे कुत्र्या मांजराला डुकराला नरदेह मिळालाही नाही आणि कळाला नाही आणि मिळावा अशी अपेक्षा नाही किंवा नाही मिळाला याचा काही अफसोस नाही, गम नाही, काय नाही काय नाही. बरोबर. हा त्यांचा वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे नरदेह कळाला पण मिळाला नाही, तो देवादिकांचा आहे. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोके व्हावा जन्मामा. या मृत्यू लोकात नर करणी करे, सो नर का नारायण हो जाय. मग महाराज मृत्यू लोकात आल्यानंतर देव हो म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे आहे का नाही. आपण देव जरी व्हायचा असेल असं ठरवलं तर होता येतं बरं का. देव जरी व्हायचा असेल या नरदेहात आल्यानंतर तो होता येतं. राम जरी व्हायचा असेल तर होता येतं आणि राम रहीम जरी व्हायचा असेल तर होता येतं. तुम्ही ठरवा तुम्हाला काय व्हायचं. विठाला स्वर्गाधिक देवांना या नरदेहाची किंमत कळालेली आहे पण मिळाला नाही. मला पावला हा देह काग टाळी न्याय न घडो उपाय घडो आहे. महाराज म्हणतात अरे आंधळ्या माणसाच्या टाळीत कावळा सापडावा असा हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. याच्यासारखं साधन या जगाच्या पाठीवर भगवंताला प्राप्त करण्यासाठी दुसरं नाही. हा देवादिकांना याची किंमत कळाली पण मिळाला नाही. ऐका लक्ष देऊन. तिसरा नंबर आहे आपला. नरदेह मिळाला पण कळाला नाही. या नरदेहाची किंमत जर कळाली असती तर दारू पिऊन आपण आयुष्याची बर्बादी केली नसती. एखाद्या माणसाला म्हणलं आपण दारू का पिता, तो म्हणतो टेन्शन आहे माझ्या जीवनात. मग रोगर प्या ना, कायमचं टेन्शन जाईल है की. दारूनं टेन्शन जाता असं कोणी सांगितलं. अरे दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुम हो जाती है. आपने पल्लो का दाम खर्च कर मुमे मिट्टी आती है. नशा करायची तर हरिनामाची करा ना. आम्ही एवढं पळतो फिरतो मग पैसे मिळतात म्हणूनच का ना. मिळत असतील प्रारब्धानं तो भाग वेगळा आहे. बरोबर आहे ना. पण आता 2 वर्ष कोरोनात कीर्तनच नव्हते, मग आम्ही का धोत्र ऐकले का. बोला ना. का फाश्या थोड्याच घेतल्या महाराज लोकांना. तुम्ही असं समजू नका आपल्या गावाच्या सप्त्यावरच यायची घरं व्हायला लागलीत.
महाराज लक्षात येते माझं बोलणं. विठाला विठाला. जगण्यासाठी काय लागतं महाराज? बघा, मी काल एक छान वाचला, फार 4G. हॅलो, मला वाटलं त्या खेडगावातच असं होतंय का? इथं बी परंपरा आहेत काही. हा काय दाजी असं काहून करायला तुम्ही? विठाला विठाला. मी एक छान वाचला आणि सगळ्यांनी घ्या, फार महत्वाचं आहे. सुखी राहण्यासाठी पैसा लागत नाही. पुन्हा एकदा ऐका, सुखी राहण्यासाठी पैसा लागत नाही, मी सुखी आहे असं दाखवण्यासाठी पैसा लागतो. कळलं असन तर बघा, नाही तर थोडाफार विचार करा. लक्षात येते माझं बोलणं? जगण्यासाठी काय लागणार आहे महाराज? अरे पाणीपुरी विकणारी सुद्धा फॉर्च्युनर गाडीत फिरू शकतात. त्याच्यासाठी कीर्तनच करायची गरज नाही आणि पखवाज वाजवायची गरज नाही. लक्षात येते माझं बोलणं? याचा विचार करायचा. ही नशा आहे महाराज. एखाद्या माणसानं निवडणुकीला फॉर्म भरला, ऐका माझं बोलणं, निवडणुकीला फॉर्म भरला आणि अपोजिट पार्टीनं, विरोधकानं सांगितलं फॉर्म माग घे, 10 लाख रुपये तुला आज मोजून देतो कॅश. तो माणूस काय म्हणतो माहितीये काय? फेक तुझे पैसे तिकडे, चाल. तो माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, मला पैशाचं घेणं नाही. मला 4 मतं पडू दे पण मी फॉर्म मागं नाही घेणार. पैसेच कमवायचे होते तर फॉर्म मागं घेण्याचे बी मिळू लागले. का नाही मागं घेतला? तिथं पैशाला किंमत नाही, तिथं इमेजचा प्रश्न आहे. तसं कीर्तन या 2 तासात नाही आठवत आम्ही पैशासाठी करतोय. या महाराष्ट्रातला कोणताही कीर्तनगार असू द्या, हा फेटा बांधल्यावर आणि या गादीवर उभं राहिल्यावर त्या 2 तासात त्याच्या मनात एकदा सुद्धा येत नाही की मी पैशासाठी बोलतोय. एकदा नाही मला. एकही वादक नाही, एकही गायक नाही. हा जाऊ द्या, आमच्या बाबतीत आम्ही खोटं बोलल, तुमच्या बाबतीत बोलतो खरं बोला, तोंड चोपडेपणा करू नका. चुकलं तर चुकलं म्हणा, मी ऍक्सेप्ट करायला तयार आहे. हा फक्त खोटं बोलू नका. जेव्हा तुम्ही श्रद्धेने 2 तास आमच्या पुढं कीर्तन ऐकायला बसता, तेव्हा तुमच्या मनात एकदा तरी येते का हो, या महाराजाला आपण पैसे ठरवून आणले वा? बोला. नाही, या 2 तासात नाही आठवत. हा झाल्यावर म्हणसाल अरे गेलं 2 तासात 21 घेऊन आपण मारा कांदे फवारून, बरोबर आहे. ह्या चर्चा होतील, पण एक तर अगोदर किंवा नंतर कीर्तनात बसल्यावर नाही. विठाला ही नशा आहे. ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल पथ्य नाम विठोबाचे. बस हा रस घेतला ना, दुसरा रस घेण्याचं काही कारणच नाही महाराज. या नरदेहाची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. आणि या नरदेहाची किंमत कळाली तेच म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. किंवा ज्यांना या नरदेहाची किंमत कळाली ते म्हणतात या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. वैतागलेले म्हणतात यमा चिठ्ठी कुठं हरवली, अरे काम मरतो जगना, चांगलं आयुष्य परत परत मिळत नाही महाराज. गॉड गिफ्ट आहे. विठाला विठाला. या नरदेहाची किंमत कळाली पाहिजे माणसाला. मग या नरदेहात आल्यानंतर काय करावं लागतं? याच देही घडे देवाचे भजन किंवा चिंतन, आणि काही ज्ञान नाही कोठे. कुत्र्या मांजराच्या डुकराच्या गाढवाच्या जन्मात गेल्यावर भजन नाही करता येत, भोजन करता येईल. आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान आहे. कुत्र्याला भूक लागते, आपल्याला भूक लागते. फरक काय? कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका पुढे जाऊन गोंडा घोळतं, माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढे जाऊन. फरक काय? फारसा फरक नाहीये त्याच्यामध्ये. भूक लागणं हे सगळ्याला सारखं आहे. पण कुत्र्याला भजन करता येत नाही, माणसाला भजन करता येतं, आहे का नाही? कुत्र्याला गाढवाला भजन करता येतं का? तुम्ही असं पाहिलं 10-5 गाढवं एकत्र आले, त्यानं सप्त्याची मीटिंग घेतली, सप्ताह ठेवला, 5-6 गाढवाला कीर्तनाला बोलवलं, एका गाढवान पटका बांधला, कीर्तन सांगायला सुरुवात केलं आणि पुढं बसून 4-5 गाढवं ऐकायला लागली. पाहिलं का तुम्ही कधी? गाढवं कीर्तन ऐकताना पाहिली का? ऐकतात का गाढवं कीर्तन? गाढवं कीर्तन ऐकतात का? गाढवाला कळतं का कीर्तन आहे? गाढवाला करतं का अन्नदान? का हे नाही महाराज, हे घरी गेल्यावर कळल तुम्हाला. गाढवाला याची किंमत नाही, या नरदेहात आल्यानंतर याची किंमत होत असते. म्हणून महाराज म्हणतात नरदेहात येऊन भजन झालं पाहिजे. म्हणून म्हणतात ना देवे दिला दे भजन गुमाता, देवे दिला दे भजन गुमाता, देवे दिला दे
आपल्याला सुंदर नरदेह भजनासाठी दिला आहे का नाही? महाराज लक्ष द्या. पण आपण त्याचा उपयोग भोजनासाठी करतो आहे का नाही? एखाद्याला म्हणलं का हो आपण कशाला जन्माला आलो, तो म्हणतो काय खरं नाही हो महाराज, खा प्यायचं आईश करायची, मेल की गेला. अरे खाणं पिणं तर कुत्र्या मांजराच्या बी जन्मात आहे ना. नरदेहात नाही तरी काय थोडी, श्वान शुकरे बापुडी. नाही तर कुत्र्या मांजराची कमतरता थोडीच आहे. मग या नरदेहात आल्यानंतर भजन झालं पाहिजे. लक्षात घ्या बघा. मग या नरदेहात येऊन जर भजन नाही केलं, दारू पिऊन आयुष्याची बर्बादी केली, तर याचा काही फारसा या नरदेहात आल्यानंतर फायदा होत नाही. म्हणजे नरदेह मिळाला पण कळाला नाही. साधू संताला नरदेह मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. म्हणून महाराज म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ. उपजोनिया पुढती येऊ आम्ही पुन्हा जन्माला येऊ. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. ऐका नाही, आम्ही पुन्हा जन्माला येऊ. उपजोनिया पुढती येऊ कशासाठी? काला खाऊ दही भात. काला खाण्यासाठी जन्माला येऊ. आता काला शब्द कसा तयार होतो बघा. का अधिक आला बरोबर काळा. का आला जन्माला, का आला याचा विचार करणं म्हणजे काला. कोहम मी कोण आहे, कतमिदम मी कुठून आलो, जातम मला कुठं जायचंय, कोय करतास्य विद्येते आहे मी कोण, कोणी गावीचा एकटा ठाईचा ठाई एक. मी कोणत्या गावचा आहे, कुठून आलो, काय करायचं, कुठं जायचं, या 2-4 गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला. पुन्हा एकदा ऐका बरं का. काला 3 पद्धतीचा मी अगोदर तुम्हाला सांगून गेलो. वारकरी संप्रदायातलं सगळ्यात श्रेष्ठ फळ काय? बोला. काला. वारकरी संप्रदायातलं सगळ्यात श्रेष्ठ फळ आहे काला. आणि काल्यात काय मिळतं? काजू, बदाम, पिस्ता, मालपुआ, रबडी. नाही काय? लाह्या. 7 दिवस सप्ताह करायचा आहे बापू आणि मिळणार काय? लाह्या. ही काही पद्धत आहे का? 7 दिवस एवढे महाराज बोलवायचे, एवढा खर्च करायचा आणि फळ काय? दही आणि लाई. तुमच्या घरी नाही काय? याच लायाला घरी जाऊन चांगली फोडणी दिली तर सुशीला किती भारी होतो. हे तर एकमेकाच्या अंगावर पडायची गरज काय खाण्यासाठी. ऐका बरं का लक्ष देऊन. पण याच्यातलं दही सामान्य नाही आणि याच्यातली लाही सुद्धा सामान्य नाही. दही आणि लाही एवढ्या सामान्य तत्वावर वारकरी संप्रदाय थांबायला तयार नाही महाराज. हे रूपक केलेलं आहे. दही आणि लाही रूपक केलेलं आहे. दही आणि लाही एकत्र केली आणि कुणाला म्हणलं याच्यातलं दही वेगळं करा आणि लाही वेगळी करा तर करता येणं शक्य आहे का? नाही. तसं जीव ब्रह्माचं ऐक्य झालं की जीव वेगळा आणि शिव वेगळा उरत नाही. त्याला खऱ्या पद्धतीचा काला म्हणतात. बोलत चला. दही आणि लाही एकत्र गेली त्याला काय म्हणतात? काला. बोला बोला. दही आणि लाही एकत्र गेली त्याला काय म्हणतात? काला. दूध आणि भाकरी एकत्र केली त्याला काय म्हणता? काला. दारून पाणी एकत्र केलं नाही नाही नाही, हा कालवा, काला नाही. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काला म्हणतात. पण याच्यातलं दही कोणतं आणि लाही कोणती? ऐका. नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला.
म्हणजे नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. आता नाम मुखाला येणं सोपं आहे का अवघड आहे? चला बोला. राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? बोला 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 बोला. राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? राम म्हणताना तोंड वाकडं करायची गरज नाही, डोळे लावायची गरज नाही, थुकत बाहेर यायची गरज नाही. लक्ष तुमच्या लक्षात ठेवा. राम म्हणताना तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खायची गरज नाही. राम नामाला स्वतंत्र चव आहे. बघा, राम नामाला स्वतंत्र चव आहे. राम म्हणणं सोपं आहे. पुन्हा ऐका, राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येण्यासारखं अवघड जगात काम नाही. महाराज म्हणतात, अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. एका जन्माचं नाही हो, अनंत जन्माचं पुण्य एकत्र आलं की देवाचं नाव मुखातून येत असतं. असं सहज येत नाही. एवढा जरी सप्ताह चालला असेल तर काहीला आवडणार नाहीये, आवडणार नाही. एका वाक्यात सांगतो, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. भजन गोड नाही काही नाही. ते सप्ताह सुरू झाला नाही, पत्रिका पाहिली की अशी धरतात, अर 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता हे आता मर गावाच्या बाहेर जाऊन 8 दिवस गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपले जेव्हा आपल्या लोकाला आपली गोष्टी आवडत नाही ना, समजाव याच्या अंगात काहीतरी पाप आहे. एखादा म्हणला नाव ते लय मोठे महाराज येणार आहेत आपल्या गावात, बर मग लय मोठा महाराज सानप महाराज, मग मी करू काय त्याच खार घालवो आता त्याचा, दुसरं काय करतो तुम्हाला? आवडत नाही काही माणसाला, तुम्ही कोणी आणावो काही बदल होत नाही. महाराज लक्षात ठेवा. बघा, राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येण्यासारखं अवघड जगात काम नाही. बघा, इथं टाळकरी विठ्ठल विठ्ठल म्हणतात, कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हणतात, त्यांच्या गळ्यातली टाळ एकमेकावर आदळून आदळून विठ्ठल विठ्ठल म्हणतात. हा लाकडाचा मृदंग कातड्याचा वाजवला की विठ्ठल विठ्ठल म्हणतो, पण कीर्तनात बसलेली माणसं म्हणत नाही नाम मुखाला येणं एवढं अवघड आहे. विठाला विठाला सांगितल्यावर तर कोणी बी म्हणन, हाड म्हणल्यावर तर कुत्र बी जात. या सांगा, नाम मुखाला येणं एवढं अवघड. बरं, नाम मुखाला येणं नुसतं अवघड नाही, टकले महाराज, त्याच्यात प्रेम निर्माण होणं हे त्याच्यापेक्षा अवघड. महाराज म्हणतात, नाम मुखाला कदाचित एखाद्या वेळेस येईलही, पण प्रेम निर्माण होणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, आणि न पोथी वाचोनी काय, प्रेमाशिवाय भजन नाही. भजन ते ओंगळवानी नरका जाणे चुके ना. महाराज काय म्हणतात, आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काय म्हणतात, आमची नेमाची वारी आहे. नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. देवाला रागापेक्षा अनुराग आणि नेमापेक्षा प्रेम कळतं. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. जो प्रेम गली में आए नहीं, प्रियतम का ठिकाना क्या जाने, जिसने कभी प्रेम किया ही नहीं, ओ प्रेम निभाना क्या जाने, जो प्रेम गली जो वेद पढ़े और भेद करे, जो वेद पढ़े और भेद करे, मन में नहीं निर्मलता आए, कोई कितना चाहे ज्ञान कहे, भगवान को पाना क्या जाने, जो प्रेम गली जिसने कभी प्रेम किया ही नहीं, वो प्रेम निभाना क्या जाने, जो प्रेम गली में. जो प्रेमाच्या नगरात आला नाही त्याला प्रेमाची किंमत कळणार नाही. नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला आहे का नाही. म्हणून म्हणतात ना, अमृता उनी गोड नाम तुझे, पण मन माझे केशवा
काबा नाही. आणि नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं, हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. आणि महाराज म्हणतात तो काला करण्यासाठी आम्ही जन्माला येणार आहे. म्हणून उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. का येऊ म्हणता महाराज, तुम्ही राहता तिथं काला नाही का? महाराज म्हणले नाही. नाही कवळ काही काल्याचे, काल्याचे कवळ वैकुंठामध्ये नाही. का नाही महाराज? कारण काला करण्यासाठी देव आणि भक्त लागतात आहे का? देव भक्त दोन्ही करिता ती काला. महाराज म्हणतात काला करायला देव आणि भक्त लागतात. आणि वैकुंठात कोण राहत? बोला, वैकुंठात कोण राहत? देव. म्हणून माणूस मेला की काय लिहितात? कोणता वाशी? वैकुंठवासी. क्वार्टर पिऊन मेला तरी वैकुंठवासी, भजन करून मेला तरी मग टाळ वाजवायचा कशाला? मग दारू पिऊन जर वैकुंठातच जातो माणूस तर मग टाळ कशाला वाजवायचा आहे का नाही? महाराज म्हणले वैकुंठवासी लिहितात. देव कुठं राहतो? वैकुंठात राहतो. पण महाराज देवाचा हल्ली मुक्काम आता बदलला. ज्या सुखाकारणे देव वेडावला, रोहिलागड सोडून आळंदीला गेला. हा समज, ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. आता देव इथे आहे. माझे भक्त गाती जेथे, नारद आम्ही उभा तेथे. मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. हा तेथे असे देव उभा, जैसी समचरणाची शोभा. भगवंत सध्या इथे आहे. भगवंत सध्या इथे आहे का नाही? कीर्तनात देव असतो, हा लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणले देवाचा हल्ली मुक्काम बदलला. देव आता इथे मृत्यू लोकामध्ये आहे. आणि काला हा कर्मभूमीमध्ये होत असतो आणि वैकुंठ ही भोगभूमी आहे. इथं पुण्य कमवायचं आणि कुठं जाऊन भोगायचं? वर जाऊन भोगायचं आहे का नाही? आणि एकदा संपलं की पुन्हा एक खाली आहे. क्षिणे पुण्य मरते लोकम विशंती आहे नाही? मग पुण्याची पाऊटी सरे, सवेची देवेंद्रपणाची उटी उदरे, मग येऊ लागती माघारे उपमुख्यमंत्री पदा आहे का? लक्ष देऊ नका. महाराज म्हणतात मग पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारी मृत्यू लोका. लक्षात येते का? एकदा तिथलं पुण्य संपलं की मग पुन्हा खाली यावं लागतं का नाही? तेच पुण्य संपलं की पुन्हा इथं यावं लागत असतं. तिथं कमवता येत नाही. म्हणून काला कर्मभूमीमध्ये आहे, काला भोग भूमीमध्ये होत नाही. म्हणून सध्या देवाई इथे आणि भक्त इथे, म्हणून काला इथे आहे. वैकुंठात काला नाही, सत्य लोकात काला नाही, अमरावतीत काला नाही. अमरावती म्हणजे ही नागपूरकडची नाही हा. आजी ओस अमरावती म्हणजे इंद्राचं दरबार. काला पाहावया, मग तिथं सुद्धा काला नाही. तो काला या मृत्यू लोकामध्ये आहे. म्हणून वैकुंठी तो आहेसे नाही, कवळ काही काल्याचे. ठीक आहे महाराज, मग इथं येऊन काला करणार, मग एकटे खाणार का? महाराज नाही म्हणले, एक चालू करा.
मुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. महाराज म्हणले आम्ही जो काला करणार तो एकमेकाच्या मुखात घालणार. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. बस आम्ही काला एकमेकाच्या मुखात घालणार. लक्ष देऊ नाही का बरं का. आणि महाराज म्हणले तो काला आम्ही कुठं करणार. तुका म्हणे वाळवंट बरवेनी दौत वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. विठोबार
भजन केलं धन्यवाद. लक्ष द्या बसा, मला लावलं बस झालं. नवरदेव महत्वाचा आहे, वराड्याचं काय. लक्ष द्या का बघा, चांगलं भजन केलं धन्यवाद. लक्ष द्या, यालाच खरं कीर्तन म्हणतात, याला खरा काला म्हणतात. हा, एवढं प्रेमानं भजन करणं यालाच खरा काला म्हणतात. बस, धावत्या वेगात अभंगाचा अर्थ मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. 25-30 मिनिटं माझ्या हातात आहे. तेवढ्या राहिलेल्या वेळात मी भगवंताचे चरित्र तुमच्या समोर मांडतो, कारण प्रामुख्यानं आज ते गरजेचं आहे. चरित्र ते उच्चारावे, आहे का नाही. केले देवे गोकुळी, भगवान श्रीकृष्णानं गोकुळात जे चरित्र केलं ते चरित्राचा आपल्याला उच्चार करायचा. थोडं लक्ष देऊन ऐका. मथुरेचा राजा आहे कंस, त्या कंसाची चुलत बहिणी देवकी. ती देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. कुणाला द्यावी आपली बहीण? मग त्यांचेच बालपणचे मित्र होते वसुदेव, त्या वसुदेवासोबत देवकीचा विवाह करायचं ठरवलं आणि थाटामाटामध्ये दोघांचा विवाह सोहळा पार पडला. आणि दुसऱ्या दिवशी गावातून आनंदानं वरात निघाली. वरात कळते ना सर्वांना, वरात कळते ना, तेवढंच कळतं म्हणावं, बाकीचं काही कळत नाही. गावातून वरात निघाली आणि ऐन गावाच्या मधोमध वरात आली आणि त्या वरातीमध्ये एक विरजन पडला, आकाशवाणी झाली. हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे, हिच्या पोटे येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीनं सांगितलं, कंसा तो मायावर भरोसा नाही का, माने हा भरवसा बोलण्याचा, माझ्यावर विश्वास ठेव, हिच्या पोटे येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. हिच्या पोटे येणारा 8वा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं. माणसं माणसावर प्रेम करतात, पण कुठपर्यंत? स्वतःला त्रास होणार नाही तोपर्यंत. त्रास झाला की प्रेम राहत नाही. त्रास झाला की प्रेम राहत नाही. ठेवू द्या ना कुठेतरी, ठेवा तिथे, ठेवा तिथे, ठेवा ठेवा तिथे, आपण नंतर घेऊ. त्या त्रास झाला की प्रेम राहत नाही. बघा, त्रास झाला की प्रेम राहत नाही. त्यालाच आणायला पाठवलं, बरोबर आहे. आणि आता कुठं ठेवू याचा त्रास व्हायला की इथल्या इथं उदाहरण घ्या महाराज. लय लांब जाण्याची गरज आहे का? अजिबात नाही. विठाला कंसानं विचार केला, हिच्या पोटी येणारा मला मारणार आहे तर हिला जिवंत कशाला सोडायचं. मैंने ती तलवार काढली, घेऊन या खडग. खडग म्हणजे तलवार. माराया धावला पण हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवानं हात धरला, सांगितले, वेड्या ही तुझी बहीण आहे, बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल ना. मरावा तर कधी ना कधी लागणार आहे, फक्त कलंकित होऊन मरू नका. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. 4 प्रश्न आहे, 4 उत्तर आहे का. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है, कलंक काजल से काली. काजळापेक्षा काळ काय असतो तर कलंक असतो. काजळ पुसल्यानं निघून जाईल, कलंक जात नाही. म्हणून कलंकित होऊन मरू नका. मेल्यावर आपलं काही मागे राहणार नाही. कपडे जाऊन टाकणार, राख नेऊन टाकणार, हाडं नेऊन टाकणार. तुमच्या इथं हाडं कुठे नेऊन टाकतात? बोला ना, तुमचे नेले नाही का अजून? पण नेल्यावर तुम्ही सांगायला यायचे नाही. पैठणला आमच्या गावातल्या का पोरान बापाचे हाडं काशील नेलते. त्याला म्हणलं, का रे बापाचे हाडे एवढ्या लांब काशील नेऊन कशाला टाकले? तो म्हणे, महाराजा नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे. एवढं लोकांचं चांगलं गेलं. पण यानं कधी गावचा सप्ताह नीट होऊ दिला नाही, मंदिराचं बांधकाम होऊ दिलं नाही, गावातली निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही. एवढं तिरस्कृत जीवन जगावं याच्यासाठी नरदे मिळालेला नाही. आला या नरदे हात तर काहीतरी चांगलं करा. सांगितलं, वेड्या बहिणीचा हत्यारा म्हणून कलंक लागेल, मरावं तर लागणारच आहे, कलंकित होऊन मरू नका. मग काय करू म्हणे. वसुदेवानं समजावून सांगितला. समजून सांगण्याच्या पद्धती आहे, साम दाम दंडभेद आहे. पाकिस्तान जिस भाषा में समझे उस भाषा में प्रति उत्तर देना चाहिए भाई और बहनों. ज्याला जी भाषा कळेल, टिट फॉर टॅट, ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. महाराज ऐका, वसुदेवाने विचार केला, ताकदीचा आपला याच्या पुढे निभाव लागत नाही, मग आपण युक्तिवाद केला पाहिजे. काय युक्तिवाद केला सांगितलंय बघ. ड्रायव्हर म्हणतात त्याला. तुला हिच्यापासून भीती नाही ना? म्हण नाही, हिला होणाऱ्या मुलापासून भीती. मग असं कर ना, आम्हाला दोघाला बंदी शाळेत ठेव, जे मुलं होतील ते मी मुलं तुला आणून देतो, बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल, अन्नावाला कलंकही लागणार नाही. कंसाला ही गोष्ट पटली आणि दोघाला बंदी शाळेत ठेवलं. ऐका, पहिला मुलगा झाला वसुदेवान, तो मुलगा कंसाकडे घेऊन आले.
कंसानं त्या निरागस मुलाकडं पाहिलं, दया आली. अरे मला 8वा मारणार आहे ना, या पहिल्याला मारून काय करायचं, परत घेऊन जायला सांगितलं. पण नारदाला ही गोष्ट कळाली. नारद म्हणले, हा असाच पुण्य करायला लागला तर याच्या पापाचा घडा भरणार नाही, आणि याच्या पापाचा घडा भरला नाही तर भगवंत अवतार घेणार नाही. नारद लगेच हजर. नारद म्हणले, वेड्या, कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही 8वा होऊ शकतो, कोणी बी कोणीकडे जाऊ शकतो आणि कोणी बी मुख्यमंत्री होऊ शकतो, असं भ्रमात राहू नको तू. कशा झाला का, असं भ्रमात राहू नको. महाराज पुण्य सारावया बेटे देव ऋषी, कधी बाळ काशी ठेवू नको. मुलाला घेऊन यायला सांगितलं, गरगर फिरवलं, शेळीवर आपटलं, मारून टाकलं. असं 1 2 3 नाही. भूताची प्रसूत नेओनिया देत, साही मारित दुराचारी, 6 मुलं दुराचारी कंसानं मारले. 7वा गर्भ योग मायेनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आता देवकी मातेचे तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाश बंदी शाळेमध्ये पडला. लख पडला प्रकाश बंदी शाळेमध्ये, बंदी शाळेत लख प्रकाश पडला. आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवानं सांगितलं, देवा तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं. तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरग कोण म्हणेल. भगवंत म्हणले, मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बाबा माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही. मला मला नंदाच्या घराला घेऊन जा. आता तिकडे घेऊन जायचं म्हणल्यावर लपून घेऊन जायचं, चोरून घेऊन जायचं, त्याच्यामुळे जास्त वेळ म्हणणं बरोबर नाही, आहे का नाही. पटकन ठेवायचं आणि घेऊन वापस यायचं नंदाच्या घराला, मजने गोकुळाला. तिथं माया जन्माला आली असेल, लक्ष द्या माझ्याकडे. त्या मायेला घेऊन इकडे या आणि मला तिथं ठेवून द्या. किती सोपं आहे बोलणं. मला घेऊन जा, तिथं ठेवून द्या आणि तिला घेऊन इकडे या. बोलणं सोपं असताना महाराज करणं अवघड असतं, आहे की नाही. बोल बोलता वाटे सोपे, करणी करता रिकामी जागा कापे. घरी जाऊन भरा, आहे का. आता हे एवढा मोठा सप्ताह करणं, रुपया लोकांकडून गोळा करणं, या सप्त्याचं आयोजन करणं, 7 दिवसाच्या महाराजाच्या तारखा घेणं, पुन्हा एखादा महाराज नाही आला की बोलणे खाणं, सोपं आहे काय. बरोबर आहे ना. हे सोपं नाही ना महाराज. कीर्तन चांगलं झालं तर बरं आहे, नाही झालं तर म्हणतात कोण आणलं होतं त्याला. त्याला का महाराज नव्हता दुसरा का काय. बरोबर आहे का. सोपं आहे काय. सोपं नाही. पखवाद वाजवणं, गायन करणं, कीर्तन करणं सोपं नाही. काही माणसाला 2 मिनिटं बोलता येत नाही. माझं कीर्तन झालं नाही का आभार मानाय उभं राहील. आज आपल्या गावामध्ये सानप महाराजांना वेळेवरून अतिशय सुंदर कीर्तन केल्याबद्दल मी टकले परिवाराच्या वतीनं, गावकऱ्याच्या वतीनं, वैयक्तिक माझ्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आर म्हणलं मी जिवंत आहे अजून. 2 मिनिटं बोलता येत नाही. एक माझं कीर्तन झाल्यावर एकान माईक घेतला. हॅलो, अजिबात गडबड गोंधळ करायचा नाही. त्याच्या भाषेत सांग. अजिबात गडबड गोंधळ करायचा नाही. महाराज इथंच थांबणार आहे. गडबड गोंधळ न करता इकडून बाया दर्शन घेतील आणि इकडून महिला दर्शन घेतील. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. बाकी जाईन परसा घ्या. सोपं आहे का. आता बाया महिला का वेगळ्या झाल्या कळत नाही काय काय. माणसं बोलणं येत नाही महाराज. एवढं सोपं आहे काय. अजिबात सोपं नाही. बघा ते पखवाद वाजवणं. बघा आपण थंडी वाजायला लागली त्याला घाम येतो. ती एवढा रुमाले घाम पुसाय. प्रल्हाद बाबा घाम येऊ देत जा, पुसत जाऊ नका. आबा मला किती जरी घामाला कीर्तनात मी पुसत नाही का. लोकायला कळावं हा घामाचा पैसा आहे. सोपं आहे का सांगा बरं. अजिबात नाही महाराज. बोलणं सोपं असतं सांगा बरं. आता हे एवढं मोठं आयोजन करणं सोपं आहे का. याच्यात चुका काढणं सोपं आहे. महाराज जेवण नव्हता पाहिजे, पखवाजात येऊ नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक येऊ नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय तुझ्या घरी येऊ नको पण. काय चौकाशा करता तू माणसं. जास्त देत ते बेजार नाही करत, कमी देत ते लय बेजार करत.
11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तील जेवाय येणार, घरच्या कुत्र्याला वाढण घेऊन जाणार आणि पुन्हा हिशोब विचाराय तयार राहणार. किती उरले? येतोय 11 घेऊन जाय आणि पळ घरी. किती उरले आमचं आम्ही पाहून घेऊ. लय अवघड आहे महाराज, आहे का नाही? सोप्या गोष्टी आहेत का या सांगा. लाख अडचणीला तोंड देऊन चांगली कामं करावं लागतात. वाईट कामाला अडचण येत नाही. वाईट कामाला अडचण येतच नाही. चांगले काम म्हणलं की लाख अडचणीला तोंड द्यावं लागत असतं. मी सप्ताह करतो गावात, मला माहिती आहे सगळ्या गोष्टी. लक्षात आलं का? माझं बोलणं लक्षात ठेवा. कर ना. याच्यात एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा. जो मेहनत करता है उसे गलती होती है, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे ते, क्वालिटी कळावंच असं थोडं काही महाराज सांगा बघा. वाव, करणाऱ्या माणसाकडून चुका होत राहतात, मग न करणाऱ्याकडून काय चूक होणार आहे? मुक्या माणसांना शिव्या दिल्या असं होतंय का? बोलता येतं ते महाराजाला का होईना पण देते का? काय अडचण आहे त्याला? विठाला वसुदेवानं सांगितलं, हातापायात बेड्या, दाराला कुलप, तुम्हाला नेणं सोपं आहे का? भगवंत म्हणले, त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यावर सर्व व्यवस्थित होईल. भगवंताने गर्भामध्ये प्रवेश केला आणि ऐका, भगवंताचं प्रागट्य होण्याच्या अगोदर स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले आणि देवाचं स्वागत करतात पुष्पवृष्टी करून. आपल्याला सुद्धा देवाचं स्वागत करायचं. सर्वांनी टाळी वाजवून म्हणायचंय, स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण. भगवंताचं स्वागत करता. सत्यवरम सत्यपरम ते सत्यम सत्यशोनी नितंच सत्यम सत्य सत्यमतमेव सत्यम सत्यात्मकम ताम शरणम प्रपद्ये. सत्य सत्य म्हणून भगवंताची गर्भस्तुती करतात. ऐका, आणि तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो. श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस. आणि रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. उचलिला कमळापती, पायीची बंधने आपोआप हातापायातल्या बेड्या तुटल्या. म्हणती असे रक्षपाळ, तेम्या मोहिले सकळ. द्वारपाळ झोपी गेले, कुलप आपोआप उघडले. त्याचं सुंदर एका भजनात वर्णन करतात. खुल गए सारे ताले, वाह क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. तुम्ही चालीकडे जाऊ नका, तूने काजल लगाया दिन में रातो. त्याला गाण्याचा ढंग आहे, शब्दाकडे लक्ष द्या बरं का. खुल गए ताले सोये ते रखवाले, म्हणती असे रक्षपाळ, तेम्या मोहिले सकळ. ते हिंदीत सांगितला. खुल गए ताले सोये ते रखवाले, ते हाथों में बरछिया भाले, वो दिल के काले पड़े थे पाले, वो काल के हवाले होने वाले. वासुदेव ने शाम को उठाया था, टोकरी में घन श्याम को लिटाया था. बादल छाए उमड़ाए बरसात हो गई रे, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. था बंदी खाना जन्म लिए कान्हा, था पर
कंस का जुल्म ढारा, उस रात का दृश्य भयंकर था, उस कंस को मरने का डर था घनघोर तेरा कैसी रात हो गई रे, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई। करामात म्हणजे चमत्कार, हिंदी त्याला करामात म्हणतात। भगवंताला टोपलीमध्ये टाकलं आणि गोकुळात घेऊन आले। गोकुळात काय झालं होतं बघा, वयाच्या 90 वर्षापर्यंत नंद बाबा यशोदा राणीला मुलबाळ नव्हतं आणि माया जन्माला आली। माया जन्माला येणार म्हणून गोकुळातल्या सर्वाला झोप लागली, मुलाला तिथं ठेवलं आणि मायेला घेऊन मथुरेत आले। झालं आपल्याला पाहायचं नाही, गोकुळात काय झालं आपल्याला पाहायचं। जी बाळणपण करणारी असते ना माया हो, ती रोज जागा राहायची बघा, आणि नेमकी आजच्या दिवशीच तिला झोप लागली। तिला आमच्या गावाकडं दायन म्हणतात, तुमच्या इकडं हाडळण दायनच म्हणतात ना, हा दायन आहे। ती रोज जागा राहायची। मुलाला ठेवल्याबरोबर देवानं रडायला सुरुवात केली, कन्हैयानं रडायला सुरुवात केली। ते रडणं त्या दायनच्या कानावर आलं आणि तिला झाक आली। पाहते तर काय, यशोदा मातेसमोर मुलगा पडलेला। तिला एवढा आनंद झाला ना, हो मुलगा झाल्यावर किती आनंद होतो, ज्याला झाला त्याला विचारा। हा एवढा आनंद झाला तू म्हणून म्हणते, आणि अख्ख्या रोईला गडला ईस तू लावती आणि उरलेला खेडगावात नेऊन टाकती महाराज। जगातले 2 सर्वात फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा फिमेल। मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात। बऱ्याच दिवसानंतर लक्षात आलं, तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा। पण हे झाल्यावर गोष्ट माणसाला पळतच गेली, बाबा 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 बाबा। नंद बाबा गाईच्या गोठ्यात होते। अरे बोल चोरी का भयो, ही वृंदावनातली भाषा आहे, देवाच्या गावची भाषा आहे। अरे बोल चोरी का भयो, बोले बाबा कचुना भयो। अरे कचुना भयो तो काय बाबा बाबा रटलं गाय घुम रही आहे, काय झालं नाही मग बाबा बाबा म्हणून तुला ओरडायला काय झालं। म्हणे बाबा लालो भयो, लालो भयो म्हणजे मुलगा झाला। नवरत्नाचा हार नंद बाबांना तिच्या गळ्यात टाकला, ती तिथं थांबली नाही। हा गवळणा, हा गवळणा, नंद बाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला। बोला माया हो, एक धावी पाठ आहे ना तुमच्या, एक धावी एकी पुढे, वाटी ताटी सुंट वडे, वान भरून या ताटी। नंदा घरी झाली, बोला लाजू नका, नंदा घरी झाली दाटी। सुईनीची गलबल झाली, अंदाशी जणी हेल घाली। हेल घालणं माहितीये का तुम्हाला? नाही, तेल घालणं माहितीये का? त्याच्यात आमचा हात कोण धरा म्हणा, महाराज दासी जणी येल घाली, जनाबाई येल घालत होते। ऐका, गवळणी जायच्या मुलाला पायच्या बाहेर येऊन चर्चा करायच्या, काय सुंदर पोरगा आहे। ऐका, आता एवढं सुंदर म्हणल्यावर कुणाला वाटतं जाऊन बघावं, पण बाळांपणाच्या टायमाला महिला कधी जाऊ शकतात, पुरुषांना जाता येतं का? नाही। पोरं जायला गेले, गवळणी रुसल्या, म्हणल्या पळा इथं तुमचं काम नाही। पोरं रुसले, नंद बाबाकडे आले, बाबा बाबा पोरगा असून पोरायला पाय जमत नाही, आपल्या पार्टीचा माणूस असून हार घालाय आपण नाही, पक्षात राहून फायदा काय? नंद बाबा म्हणले, पक्ष अजून माझाच विचार करत नाहीये, आताच प्रवेश घेऊन तिकीट मागणं बरोबर नाही। अरे बाप असून मला कोणी जाऊ देणार, तुम्हाला कोण जाऊ देणार आहे? एक पोरगा नंद बाबाला सल्ला देत, बाबा तुला माहिती नाही, पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असलं ना की सजून धजून मेकअप करून आज जावं लागत असतं। बाबा तो को पतो नाय, लाला का पहली बार मोड़ो देखनो है तो सजे धज के भीतर जानो पड़ो है। बोले नंद बाबा म्हणले, लाला मैं 90 साल को डोखरा मुंह को का सजाएगो तू? अरे 90 वर्षाचा म्हातारा
आणि माझ्या सजण्यासारखं काय राहिलं बघा. पोरग म्हणे देख बाबा मैं तो को ऐसो सजातो है तू देख तो रह जाएगो. तुला असं या बा मी तुला असं सजवतो ना तू सुद्धा आश्चर्यचकित होशील. नंद बाबा म्हणले ले लाला मैं तो खड़े रहेगो तो को जैसो सजानो है वैसो सजा. विठाला विठाला नंद ऐका लक्ष द्या. नंद बाबा म्हणले ले लाला मैं तो खडे रहेगो तो को जैसो सजानो हे वैसो सजा. पोरग म्हणे बाबा. नंद बाबाला सजवायला सुरुवात केली. सुंदर धोती आणली, बगलबंदी आणली, आडवं चंदन लावलं, ओठ पालिश लावली, डोक्याला पगडी बांधली, गळ्यात अलंकार दिले, तोंडात पानाचा विडा दिला, मिशेला ताव दिला आणि आरसा समोर धरला. ऐका बढ़िया धोती नंद बाबा को पहनाई, बगलबंदी लाई, थापक थवा चंदन माथे पे पोस दियो, ओटो मोटो गाजर ओठन पे लगाई दियो, गले में माला डाल दियो, पगड़ी बांध दियो, मुंह में पान दबाई दियो और दर्पण लेके खड़े रहेगो. देख बाबा तो को मैंने कैसे सजाए है. नंद बाबांना आरशात पाहिलं. आश्चर्यचकितच काय होतास तू काय झालास. नंद बाबांना आरशात पाहिल्यानंतर नंद बाबा आश्चर्यचकितच झाले. बघा आज नंद बाबा सुंदर दिसत होते. नंद बाबा पोराला म्हणले लाला सच्ची बताओ मैं कैसो दिख रहा है. खरं सांग बरं मी आज कसा दिसायला लागलो. कधी कधी म्हाताऱ्या माणसानं जरी चांगले कपडे घातले तर म्हातारी पुढे उभा राहत आज जरा कसा दिसायला सांग बरं. नंद बाबा म्हणले सच्ची बताओ मैं कैसो दिख रहा है. पोरग म्हणतो बाबा सच्ची बताओ तू तो आज ऐसो लग रहा है जैसे आज ही तेरो बिहा भयो है. आज तुझं लग्न झालं नवरदेवात तुझ्यात काही फरक नाही बाबा. नंद बाबा म्हणले अब जाऊ मैं लाला का मोडो देखने. आता जाऊ का पोराचं तोंड पाहिलं आता जाऊ देतील ना. पोरग म्हणे ऐसे नहीं चलता है तो लाला का पहली बार मोडो देखनो है तो नाच गानो करके भीतर जानो पडो हे बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर नाचत नाचत जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले लाला सजने तक तो ठीक था बेटा अब मैं 90 साल को बूढ़ो नाचोगो कैसे. अरे 90 वर्षाचा म्हातारा नाचू कसं. पोरग म्हणे देख बाबा लाला का मोडो देखनो हे तो नाचनो पडेगो. पोराचं तोंड पाहायचं असेल तर नाचावं लागणार आहे. नंद बाबाने एक हात डोक्यावर एक हात कमरेवर जे शांताबाई गाण्यावर नाचायला सुरुवात केली. बरोबर आहे का. अजिबात नाही. त्या काळी जे नाचण्याचं साधन असेल त्या गाण्यावर नंद बाबा नाचायला लागले. आज नंद बाबा दिसतही सुंदर होते आणि नाचतही सुंदर होते. त्यांच्या वयाचा एक मित्र होता. त्याच्याजवळ दह्यानं भरलेला माठ होता. नंद बाबाला कुणाची नजर लागू नये म्हणून त्यानं दह्यानं भरलेला माठ नंद बाबाच्या अंगावर ओतून दिला आणि केलेला शृंगार मातीमोल केला. वाको किसी की नजर ना लग जाए इसलिए सबरो माठ नंद बाबा के सिर पर उडेल दियो. नंद बाबा रागवले त्याच्यावर क्युबेदारी के करो धरो सब श्रृंगार मिट्टी में मिला दियो तूने. सकाळपासून सजत होतो नालायका दही टाकून नाच केलं तुला कळत नाही. ते म्हणे बाबा तो को पतो नाही तुला माहिती नाही. लाला का पहिली बार मोडो देखनो है तो दही में सराऊर होके भीतर जानो पडो हे बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर दह्यानं आंघोळ करून जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले तूने तो कृपा कर दी. नंद बाबानं त्याच्या गळ्यात एक हार टाकला. नाचत नाचत नंद बाबा आत गेले. आत जायला लागले का ब्राह्मण लोकांना अडवलं. ब्राह्मण म्हणले बाबा पहिलं पोराचं जात कर्म संस्कार करून घ्या. आणि ब्राह्मणानं पूजेला बसवलं आणि स्वस्ती वाचन सुरू केलं. ओम स्वस्ति नः इंद्रो रहस्यवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति न ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. डोळ्याला पडला असतं ना ते बी येतं मला पण मला वेळ नाही आहे. लक्षात येते ना तुमच्या. लक्षात ठेवा. देवावर अक्षदा टाका. अक्षदा टाका म्हणलं की नंद बाबानं फुलं टाकायचे. फुलं टाका म्हणलं की दूध टाकायचं. दूध टाका म्हणलं की तूप टाकायचं. नंद बाबाचं मन आता पूजेत होतं का नाही. नंद बाबाचं मन गेलं तर पोरात. मग हे पूजेत काही लक्ष नव्हतं. मग उलट सुलट ब्राह्मण रागवले. ओ बाबा ये क्या कर रहे हो. दूध की कह रहे फूल की नाही फूल की कह रहे शक्कर की नाही शक्कर की कह रहे घी की नाही आप क्या कर रहे हो. नंद बाबा म्हणले ब्राह्मण देवता मारो मन अभी पूजा पाठ में कछो ना लागे है. मारो मन तो जिल्हा परिषद में चलो गयो है बोले. मारो मन तो छोरा में चलो गयो है बोले. माझं मन गेलं पोरात. आता मला पोरग पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही. लक्ष देऊ नका बघा. नंद बाबा नाचत नाचत आत जातात. कन्हैयाला घेऊन बाहेर येतात. नंद उत्सव साजरा करतात. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. है का. नंदाच्या घरी आनंद जन्माला आला होता. आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योग्याचे. नाचत नाचत नंद बाबा आत गेले. कन्हैयाला घेऊन बाहेर आले. नंद उत्सव साजरा केला आणि वेळ कमी असल्यामुळे देवानं रांगायला सुरुवात केली. तळवे तहात तहात लेकी तळवे तहात तहात लेकी तळवे
टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. यानं रांगायला सुरुवात केली, पण रांगत असतानाच खोड्या करायला सुरुवात. लहानपणी कोणी बी खोडकर असता. आता मी जरी असलो तर काही लगेच शाना झालो नाही, आता बी झालो का नाही काय माहिती, तुम्ही समजता तो भाग वेगळा आहे. लहानपण खोड्यात शोभत असतं. लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद, बरोबर आहे का नाही. आता मी 2 दिवस झाली चप्पी केली, पोरगी सकाळी उठली शेंडी ओढू लागली म्हणे तकलू लेकराला काय. आपण ते खोडी केली तरी आनंदच आहे का नाही त्याच्यात. लेकराचं काय असतं महाराज सांगा बरं का. लेकरं जेवढं खोडकर. माझी मुलगी मला म्हणे पप्पा मला ऊस आणून द्या. ऊस आणून द्याला म्हणे मोडून द्याला म्हणे जोडून द्या. काय डोंबलं जोडून द्या म्हणलं. आता काय बोलतील लेकरं, काय सांगता येतं का महाराज. काही नाही, लेकरं खोडकरच असतात. आता म्हाताऱ्या माणसाने उगा पोरायवर दाब नाही टाकायचा. आम्ही का तुमच्यासारखे होतो, तू का साधा होता. सैल्या सर्कलला तू इतिहास माहितीये, तू का साधा होता का सांगा. लक्षात ठेवा, लक्षात घ्या मला काय सांगाय. लहानपणी कोण खोड्या केल्या नाही हो, सगळे खोड्या करूनच मोठे झालेले आहेत ना. बरं लहानपणी नाही खोड्या करायच्या तर काय म्हातारपणी करायच्या का. म्हातारपणी खोड्या शोभत नाही, लहान लेकरू खोडकर म्हणून शोभत असतं, बरोबर आहे का. किती खोडकर लेकरं असतात. एखाद्या गवडाने ना रांगोळी काढली तर त्याच्यावर लगवीनं दुसरी रांगोळी काढ. अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी. प्रमाण आहे त्याला लक्ष द्या माझ्याकडे. एक पोरग बापाला म्हणे बाबा मला बुलट पाहिजे म्हणे. बुलट गाडी. बाबा मला बुलट पाहिजे म्हणे. बाप म्हणे देवान 2 पाय कशाला दिले. ते म्हणे एक किक माराय आणि एक गेअर टाकाय. आता काय बोलणार आहे तुम्ही, काहीच बोलू शकत नाही महाराज. खोडकरच असतात लेकर बघा. कन्हैयानं रांगत असतानाच खोड्या करायला सुरुवात. रांगत रंगनी चोरी नवल केले साजनी कृष्ण बघा. रांगत रंगनी चोरी तलो. देवानं रांगताना चोऱ्या केल्या बरं. चोरी केली याचा वाच्यार्थ न घेता लक्षार्थ घ्यायचा. प्रल्हाद महाराज आबा वाच्यार्थ लक्षार्थ जर कळणार नाही तर काल्याचं कीर्तन कळत नाही. जरा 4G नाही 6G विनोद सांगतो जरा बघा. वाच्यार्थ लक्षार्थ कळाला नाही तर गोंधळ होतो. एक दवाखान्यात गेलं आणि डॉक्टर म्हणे तुम्हाला काय झालं असं कळणार नाही, तुमची सोनोग्राफी करावी लागेल. काय म्हणे तुमची सोनोग्राफी करावी लागेल. ते डॉक्टरला म्हणे डॉक्टर मी गरीब माणूस आहे बाबा, तुम्ही चांदीग्राफीवर भागून घ्या म्हणे. नाही कळलं, लक्षात येते का. वाच्यार्थ लक्षार्थ कळाला नाही तर गोंधळ होतो. एक बाई सासू सुनबाईला म्हणे सुनबाई पातील्यात दूध ठेवलंय, मांजर येईल दूध पेईल, लक्ष ठेव. मी खालच्या टकल्याच्या गल्लीत जाऊन येते. आणि तिनं सांगितलं निघून गेली. आणि ती तेवढ्यात कुत्री आली आणि दुधावर 5ची मोटर चालू केली. ती बिचारी नुसती कुत्रीकडे पाहत होती. अख्खं दूध पिलं कुत्रीनं आणि सासू आली. सासू म्हणे सुनबाई पातेल्यातलं दूध काय झालं. पिलं म्हणे माय कुत्रीनं. मग तुला सांगितलं होतं मांजरी येईल दूध पेईल, लक्ष ठेव. ती म्हणे आत्या तुम्ही मांजरीचंच म्हणल्या बरं, कुत्रीचं कुठं म्हणल्या. आम्ही मांजरीचं सांगितलं कुत्रीचं वेगळं सांगावं लागतं का. वाच्यार्थ लक्षार्थ जर कळाला नाही तर गोंधळ होतो. वाच्यार्थ लक्षार्थ जर कळाला नाही तर चंद्रकांत दादांच्या तोंडावर फुकता शाई फेकल्या जाते. वाच्यार्थ लक्षार्थ कळला पाहिजे महाराज. आणि समाजाच्या तो लवकर लक्षात येत नाही. आणि मीडियावाले तर अजिबात येऊ देत नाहीत, है की नाही. लक्षात येते माझं. वाच्यार्थ लक्षार्थ कळला पाहिजे. देवानं चोरी केली हे महत्वाचं नाही, कशाची केली. महाराज म्हणतात हरीने
चित्त चोरलाय का. पहिला पहिला नळदाचा नंदळा, पहिला पहिला नळदाचा नंदळा. तेने वेदी येले मन. देवानं मन चोरलं, चित्त चोरलं आहे का नाही. पण काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे घरानं घेऊन यायच्या. आता असं असतंच नाही. आता मी केलेलं कीर्तन सर्वालाच आवडेल का? अजिबात नाही. आवडावं असा माझा दुराग्रही नाही. कायला आवडेल कायला नाही आवडेल, बरोबर आहे का नाही. काय म्हणतात त्या सानप महाराजाचं कीर्तन घ्यायचं नाही. नवरा बायकोची फाडकती व्हायली, मग तारखीचं काय घेऊन बसला इथं हा. कायला आवडेल कायला नाही आवडेल. महाराज एक वस्तू जगात सगळ्यांना आवडतच नसते. कोणती आणा, देवाचे विरोधक आहेत, आपण तर माणसं आहेत. 6 शास्त्र देवाला मानणारे आहेत आणि 6 शास्त्र देवाच्या विरोधात बोलणारे आहेत. कळलं माझं बोलणं तुम्हाला. मग कायला आवडेल कायला नाही आवडत. महाराज पाहिलं सगळ्यालाच बरं वाटतं का? तुम्ही आवडीचे माणसं आहे म्हणून ठीक. काय नंतर तळपायच्या मस्तकाला जाते. काय आमच्याकडे पाहिलं म्हणतात जय री जय री जय री. समजा प्रेमळी. काय आमच्याकडे पाहिलं जय रे. समजा वैतागलेलं आहे आपल्यावर. हो सगळ्यालाच बरं वाटतं असं थोडंच आहे महाराज सांगा. मग काही गवळणी यशोदा मातेकडे घरानं घेऊन यायच्या. यशोदे कृष्णाचे सांगावे गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. ए यशोदे, अगं तुझ्या पोराला काहीतरी समजून सांग. आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं? तुम्ही मोठे माणसं आहे, तुम्हाला आम्हाला बोलता येत नाही. मोठ्याचा आला गाडा, गरीबाचं झोपडं मोरा. तुम्ही राज्याचे पोरग तुमचं, त्याला काय बोलावं. पण तू या पोराला समजून सांग ना. आपलं लेकरू खोडकर हे दुसऱ्या बाई नेऊन सांगितल्यावर खरं वाटतं का? बोला बोला बोला. जिला खरं वाटतं ती सावत्र असावी. यशोदा माता उलट त्यांना माझ्या पोराच्या खोड्या सांगू नका. जर खोडकर असेल ना, पुराव्यासहित त्याला हाताला धरान माझ्याकडे घेऊन या. बिनबुडाचे आरोप करू नका. पुरावे सादर करा. पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे अध्यक्ष महोदय. विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून द्यावे. राजकारणातून संन्यास घेईल अध्यक्ष महोदय, हिमालयात जाईल. लक्षात ठेवा. कळलं का माझं म्हणणं? असंच असतं का नाही. आरोप केले तर पुरावा पाहिजे ना. बघा पुरावा असेल तर पुरावा नाही. कळलं का तुम्हाला? पुरावा असेल तर पुरावा आणि पुरावा नसेल तर का पुरावा. कळलं माझं बोलणं? पुरावा पाहिजे ना. मग यशोदा माता म्हणे खोडकर आहे माझं पोरग, घेऊन या त्याला. माझं पोरग खोडकर नाही. कसं आहे? बाळच गुण गुणाचे ताणे, बाळ दिसतय गुजिरवाणे, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी माझ्या खेळ, तुम्ही लटकच घेता आळ गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भोवरा, आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे गडच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसतय गुजिरवाणे, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. माझ्या पोराचं गारानं सांगू नका. आणि कोडकर असेल तर पुराव्या सहित घेऊन या. कसं बी लेकरू असते त्याचीच तिला आवडतं का नाही. एका बाईन मला चहा प्यायला नाही. तिचं पोरग दारात बसलेलं. दिवसा बॅटरीन पाहावं लागेल एवढं गोर, नाकातून गंगा यमुना घाणीन भरलं, माशा लागायला. आणि तरी त्याची माय म्हणती महाराज मा वाघ कसा बसला. म्हणलं चांगला बसला, चहा होस्तोर तसाच बसू दे, त्याला हात लावून. तिला आवडतं. यशोदा माता म्हणायची माझ्या पोराच्या खोड्या सांगू नका. आणि खोडकर असेल तर पुराव्या सहित घेऊन या. यशोदा मातेनं पाहिलं पोराच्या खोड्या खऱ्या वाटल्या नाही. एक दिवस घरातच खोडी केली. हा तिकडं पा एकदा परसदाकडं बुंदी लाह्या भात फिरवा पाणी.
नंतर तुम्हालाच भेटणार आहे, काय ताण घेऊ नका, इकडे बघा तो बाहेर लक्ष देऊ नका. एक दिवस घरातच खोडी केली, आईच्या मांडीवर होती. आहे का बरं, आईच्या मांडीवर एवढीच खोडी सांगणार आहे आणि थांबणार आहे. आईच्या मांडीवर होते. आईला म्हणे मैया तो को एक बात पूछू. बोले पूछना लाला, तुझे जो पूछना है वो पूछ. मैया सच्ची बताओ, तुझे दूध प्यारो लगे है या पूत प्यारो लगे है. ऐका, आईच्या मांडीवरून देवाला काय म्हणले, तुझे दूध प्यारो लगे हे या पूत प्यारो लगे हे. तुला दूध आवडतं का मी पूत म्हणजे बोला, पूत म्हणजे पोरग. तुला दूध आवडतं का मी आवडतो. यशोदा माता म्हणे लाला ये कोई पूछवे वाली बात है, मुझे दूध ना प्यारो लगे है, मुझे तो पूत प्यारो लगे. अरे मला दूध नाही आवडत वेड्या, मला तू आवडतो. देवानं आईची परीक्षा घेतली. मांडीवर होते ना, पातेल्यात तापायला दूध ठेवलं होतं. देवानं दुधाला इशारा केला, या पातेल्याच्या बाहेर. बघू आईचं किती प्रेम आहे. दूध उतू चाललेलं यशोदा मातेनं पाहिलं. उतू जाणं कळतं ना, दूध उतू चाललेलं यशोदा मातेनं पाहिलं. पोराला दणकन मांडीच्या खाली फेकलं आणि दुधाकडे पळत गेली. बाया किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं दूध उतू चाललं. आणि माणसं किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर म्हणायचं मोबाईल वाजायला व कोणाचा आहे उचलू का. सज्जन माणसाला कळल, बाकीच्या नाही कळणार. तेव्हा माणसाचा स्पीड कळून येतो. पळतच गेली आणि दुधाचं पातेलं खाली घेतलं. बरं बायाला दूध आवडतच ना. माझी तब्येत का झाली नाही आबा, आमच्या आजीन मला दूधच खावतेल नाही. मेली ती डंगरी आता, मला वाईट म्हणणार लय दिवस जगत नाही बरं. मेली आता. दूध आवडतं ना बायाला. एका बाईन मला चहा प्यायला नाही, चहा घेता का दूध, म्हणलं दूध घेतो. तिने माझ्या समोर कप मांडला, ते पातेलं धरलं आणि अशी दूध ओतायची मला बोलायची. ती साई पुढं आली. मला वाटलं पडती 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 पडती, काय टोका आल्या बाई. साई तर आंबडलाच नेऊन घातली. मी तर तेव्हापासून दूधच प्यायचं बंद केलं. ज्या बाईला 32च्या 32 दात आहे तिच्याच घरचं दूध पेत जा, नाही तर दुधाचं कधी दही होतं. फू फू आणि फू, दुसरी गडबड जाणार आहे. तेव्हा आता लक्ष देऊन ऐका बघा, अशा कोड्या केल्या. आल्यावर म्हणलं, देवानं सांगितलं आई आताच तर म्हणली होती पोरग आवडतं आणि दूध उतू चाललं तर मला मांडीच्या खाली फेकलं, दुधाकडे पळत गेली. यशोदा माता म्हणे लाला तो हे तो नेक सो छोरो, लेकिन बातें ऐसी करो है मारे बुद्धी की खोपडी गरम होई जाए. आहे तर एवढसा पण कधी कधी म्हाताऱ्या माणसाची बुद्धी तुझ्या पुढे बंद पडते. अशा कोड्या कन्हैयाने केल्या. आईला कळलं आपलं पोरग खोडकर आहे, आता याला घरी ठेवायचं नाही. मग गाई चारायला रानात गेला, माझा गोपाळ गोंधळी माला. 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 भगवंत गाई चारायला जातात, तिथे खेळ खेळतात. हा मामा होतो तो हुंबरी बघ पोरा त्रिगुण खेळ मांडलेला. सत्वगुण रजगुण तमगुण या तिन्हीचा खेळ भगवंतानं मांडला. खेळून खेळून पोरं दमले. पोरं म्हणले आता खेळण्यात मजा नाही, खांदी भार पोटी भूक, काय खेळण्याचे सुख. भगवंत म्हणले भुका लागल्या ना, अगोदर आपापल्या गायी ओळून आणा. आता गायी कोणत्या, गोपाळ कोणते आणि काला कोणता ऐका. शरीर म्हणजेच गोकुळ, लक्षार्थ. शरीर म्हणजेच गोकुळ. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या झाल्या गायी. याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा. म्हणून राजा एक देहपुरी. या देहपुरीचा राजा कोण आहे, मन. म्हणून राजा एक देहपुरी. मग देवा ही मन रूपी गाय तुम्ही वळा, बाकीच्या गायी आम्ही वळतो. तुका म्हणे तू राख मनेरी, ही मन रूपी गाय तुम्ही वळा. आणि भगवंताला बाकीच्यांच्या गायी वळायच्या असल्यावर भगवंत कधी गायीच्या मागे पळाले नाही. त्यांच्याजवळ सुंदर बासरी होती. ती बासरी काढली, ओटावर ठेवली आणि वाजवायला सुरुवात केली की सगळ्या गायी देवाच्या जवळ येऊन बसायच्या. म्हणतात ना, धीरे से बजाना बंसी बजाने वाले, जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, मुरली सुनाने वाले, हो मुरली सुनाने वाले, घनश्याम
भगवंतानं बासरी वाजवली, सगळ्यांच्या गायी एकत्र आल्या, सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या. माझी आई तैशी पाय नाही तरी घरा जाय, चोरोनिया माय नवनीता नावे, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. नका करू जुरी मज पाया वेगळे, देवा कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हाशी का दिली. अरे आमची शिदोरी आमची थोडी आहे, तूच दिलेली आहे ना. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हाशी का दिली वांगुली रे. बस देवा आता ही शिदोरी आहे अशी चांगली करून घे. भगवंतानं सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या, एकत्र केल्या, खडकावर बसले. अगोदर मोठे गोपाळ, मग लहान, मग लहान, मग लहान, मग लहान, मग लहान. भगवंत सर्वांच्या मध्ये. खांद्यावर कांबळी, डोक्याला मोरपीस, कमरेला बासरी, पोटात लोणच्याच्या फोडी. आणि भगवंताचं वर्णन शुकाचार्य श्लोकामध्ये करतात. बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंग वेद्रे जगक्षे वामे पानो मसृण कौलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये सुपरिसुरदो हासेन नर्मविसई स्वर्गे लोके मिषति भूभुजे यज्ञ भोग बालकेली. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. अमरावती काला पावय, ती काल्याची आशी देव जळी झाली माशी. भगवंतानं काला मिळू दिला नाही, तो काला तुम्हा आम्हाला मिळणार हे आपलं परम भाग्य. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंजल पदे पुरुषो यदा वया ज्ञान हेतुगुदम हो मद अंधकार नाशम विदाय तसे देविका थोडंसं पंडगा लक्षात नाही का. अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर काल्याचा प्रसाद मिळत असतो. तो काल्याचा प्रसाद आपल्याला मिळणार. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो. रिवाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो, काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. काल्याचे आशे देव जळी झाले माशे. भगवंत बघा, देव माशे झाले पण भगवंतानं त्यांना काला मिळू दिला नाही. बस भगवंतांना एक सांगायचं होतं, काला जर खायचा असेल तर तुम्हाला गोपाळ व्हावं लागेल. काला जर खायचा असेल तर तुम्ही गोपाळ व्हावं लागेल, त्याच्याशिवाय तुम्ही काल्याचे अधिकारी होऊ शकत नाही. लक्षात आलं का. गोपाळ व्हायचं म्हणजे सर्व सोडून, अहंकार सोडून या मंडपात बसणं म्हणजे गोपाळ आहे का. लक्षात ठेवा, मी कोणीतरी आहे असं समजून बसलात तर काल्याचा प्रसाद मिळत नाही. हा बस मी एक सामान्य भगवंताचा पाईक आहे बाबा, बस एवढ्या भावनेने बसलं की काला मिळत असतो. म्हणून तो कालाच आपल्याला मिळणार हे आपलं परम भाग्य आहे. बस बोलण्यासारखं भरपूर आहे. हे दुश्मन घड्याळ रुक नाही रहा आहे. 12ची वेळ आहे आपली, पण मला 12:15 सांगितले. आता 4 मिनिटं माझ्या हातात आहे, तेवढे घेणार आहे आणि थांबणार आहे. सगळं आपला हा सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्याने आपला हा सुंदर असा सप्ताह या ठिकाणी सुरू होत आहे. आणि आज हा सांगतेचा दिवस आणि काल्याची सेवा. आमचे मित्र हरिभक्त पारायण, आपल्या गावचं परिसराचं भूषण वैभव आमचे प्रल्हाद महाराजांनी तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी आणलेला आहे. अजून बोलण्यासारखं भरपूर आहे आणि मी 20 तारखेला येणारच आहे. मी पुन्हा येईन पुन्हा 20 तारखेला येणार आहे का नाही. बरोबर आहे ना. इथंच आहे का ते काही 1 तारीख आज 20 आहे वाटतं. 1 तारखेला येणार आहे का. 1 तारखेला पुन्हा कीर्तन आहेच. म्हणून आपण आता वेळ जास्त न घालवता आपण त्या बी ठिकाणी ऐकू आहे का. बघा, पावसान बदबद पडाव, उघडून जाव, जड लावू. 12:30 वाजले तरी 1 वाजायला लागला. काय म्हणतात तुकाराम महाराज. उरक म्हणतात आता, बाकी काहीच म्हणत नाही. वेळ संपत आलेला आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो. या कार्यकर्ते मंडळी